एक अशा प्रकारचा विचार, कम्युनिस्ट विचारचे काही लोक आहेत, हे हिंदू धर्मातले असूनही धर्माच्या विरुद्ध लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक धर्माचा आदर व्हावा. मग अशा प्रकारचे कम्युनिस्ट विचाराचे लोक, अशा प्रकारे नक्षलवादी विचाराचे लोक हे प्रत्येक क्षेत्रात आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील, सामाजिक क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत, नवे नवे न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. मागे एक प्रकार घडला. एका वकिलाने सुप्रीम कोर्टाला चप्पल मारून फेकली. कोर्टाला चप्पल मारून फेकली याचं समर्थन निश्चित कोणी चांगला सज्जन मनुष्य कधीच करणार नाही. परंतु त्या वकिलाने चप्पल का मारली, त्या वकिलाच्या भावनेबरोबर मी आहे. एक न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या पदावर असणारी एखादी व्यक्ती, मागणी काय होती? खजुराहो मंदिरमध्ये ज्या वेळेला या विद्रोही असणाऱ्या, अन्याय अत्याचारी असणाऱ्या लोकांनी त्या मंदिराची तोडफोड केली, त्यात विष्णूची मूर्ती तोडफोड केलेली होती आणि त्याचं मुंडकं तुटलेलं होतं. मागणी एक होती की ते मूर्तीची जी काही तुटलेली मूर्ती आहे तिची दुरुस्ती व्हावी, अशा प्रकारची मागणी होती. कायद्याच्या बाजून तुम्हाला काय सांगायचं असेल, कायदा काय सांगतो ते सांगू शकता, परंतु जेव्हा तुम्ही म्हणता की तुम्ही तुमच्या विष्णूलाच सांगा स्वतः दुरुस्त करून घेण्याकरता, हे वाक्य हे निर्लज्जपणाचं आहे. ती व्यक्ती कोणत्याही स्थानावर असू द्या, तुम्ही दुसऱ्याच्या भावनेचा अनादर करता आहेत आणि म्हणून त्या व्यक्तीने चप्पल मारली. चप्पल मारणं हे उचित नाही आहे, परंतु त्याची जी भावना आहे त्या भावनेचा मी या ठिकाणी आदर करतो. की न्यायाच्या जागेवर, न्यायालयाच्या स्थानावर आपण असताना जर तुम्ही त्या स्थानावर बसून कोणाचा अपमान करीत असाल तर तो अधिकार तुम्हाला मुळीच नाही आहे. एकीकडं ताजमहल आहे, ताजमहलला दुरुस्ती करण्याकरता, ताजमहलची चकाकी कमी होऊ नये म्हणून त्याकरता त्याला मुलतानी माती लावून त्याला घासल्या जातं, त्याची दुरुस्ती केली जाते आणि तो खर्च गव्हर्नमेंट करतं. संभाजीनगरला औरंगजेबाची कबर आहेत, औरंगजेबाची कबरचा खर्च सरकार करतं. मग सरकार जर औरंगजेबाच्या कबरीच्या दुरुस्तीचा खर्च करू शकतं, सरकार जर ताजमहलचा आणि दुरुस्ती करता खर्च करू शकतो, त्या सरकारने खजुराहो मंदिराच्या मूर्ती करता आणि काही दुरुस्ती केली तर काय फरक पडतो, काय बिघडतो? पण खजुराहो मंदिराच्या त्या मूर्तीच्या दुरुस्ती करता मागणी करणाऱ्याचा मात्र अपमान केला जातो. त्याला म्हटलं जातं की तुझ्या विष्णूला सांग. पण ज्या वेळेला ताजमहलची दुरुस्ती करण्याकरता गव्हर्नमेंट खर्च करतं, त्यावेळेला हे न्यायालय कुठे जातं? ज्या वेळेला भारत सरकारने वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये कायदा केला, त्यावेळेला अनेक वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. विष्णू शंकर जैन यांनी त्यांचं एक मत मांडलं होतं. या वक्फ बोर्डाच्या विरोधामध्ये एकदा विष्णू शंकर जैन हे सुप्रीम कोर्टात गेले होते. सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं होतं की असं डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये येता येत नाही, तुम्हाला हायकोर्टात जावं लागेल आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात यावं लागेल, ही प्रक्रिया आहे. मग विष्णू शंकर जैनला जे कोर्ट सांगतो तुम्ही हायकोर्टातून आमच्याकडे या, ते कोर्ट जेव्हा डायरेक्ट सुप्रीम कोर्टामध्ये हे मुसलमान जातात त्यावेळेला त्यांना का सांगत नाही की तुम्ही हायकोर्टातून आमच्याकडे या? याचा अर्थ न्यायालयामध्ये तुम्ही ज्या पदावर बसलेले आहात तुमच्याकडे भेदबुद्धी आहेत. मी तर म्हणतो न्यायाधीश म्हणून जेव्हा निवडलं जाईल त्यावेळेला केवळ ग्रॅज्युएशनचा विचार न करता ज्याला तुम्ही न्यायालयामध्ये निवड करणार आहेत त्याचं लहानपणापासूनचं बॅकग्राऊंड शोधून मगच त्यांना न्यायाधीश बनवलं पाहिजे, अशा प्रकारचा कायदा करावा लागेल. न्याय क्षेत्रामध्ये सुद्धा अशा प्रकारचे भ्रष्टाचार जे होत चाललेले आहेत, संविधानाची पायमल्ली होते.
त्यामुळे योग्य न्याय मिळत नाही. देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांचं एकदा न्यायाधीशांसमोर संबोधन होतं, आपण पाहिलं असेल टीव्ही चॅनलवर. संबोधनामध्ये देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा खंत व्यक्त करावी लागली होती न्यायालयाबद्दल. तुम्ही राष्ट्रपतीवर सुद्धा आरोप कराल का? कोणी म्हणेल की न्यायालयाबद्दल आपल्याला बोलण्याचा काय अधिकार आहे? राष्ट्रपतींबद्दल सुद्धा तुम्ही संशय व्यक्त कराल का? कारण राष्ट्रपतींनी सुद्धा खंत व्यक्त केली होती की राष्ट्रपतींनी त्यावेळेस सांगितलं होतं की पूर्वीपासून आम्ही हे कार्य करीत आहोत, बरेच काही लोक जेलमध्ये असतात, आपण काय अपराध केलेला आहे हे त्यांना माहित नसतं आणि चुकीच्या प्रकारचे त्यांच्यावर कलम लावलेले असतात आणि काही लोक तर 10-10 वर्षांचा निरपराध ठरतात आणि त्यांना कुठलाच त्यांचा अपराध नसतो, पण 10 वर्ष ते जेलमध्ये गेले. ही चूक कोणाची आहे? आणि म्हणून न्यायालयाचं सुद्धा शुद्धीकरण होणं गरजेचं आहे. या ठिकाणी होणारे अत्याचार आहेत हे थांबवण्याकरता सर्वांनी एकत्रित यावेत. इस्लामिक आतंकवाद, कट्टरवाद, आम्ही सुद्धा कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत, मुस्लिम धर्माच्या विरोधात नाही आहेत, परंतु कट्टरवादी असणारे मदरसा छाप मौलाना यांच्या मात्र आम्ही विरोधात आहोत. तुम्ही जर त्या ठिकाणी मदरस्यामध्ये मुलांना शिकवित असाल, काफिर आहेत, यांना जगण्याचा अधिकार नाही. तुम्ही जर लहान लहान मुलांना कट्टरवाद शिकवत असाल तर अशा कट्टरवादी मदरशांना कुलूप लागलं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. आणि जे बांगलादेशी अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करतात त्यांना देशातून बाहेर हाकलून लावण्याकरता सरकारने मोहीम राबवावी. देशामध्ये कुठेही असू द्या. अहो, काही लोकांना या लोकांनी इतकं जवळ केलेलं आहे, काहींनी त्या बांगलादेशाच्या मुली केल्या, काही आपल्या मुली बांगलादेशांना दिलेल्या आहेत, काही रोहिंग्यांना दिलेल्या आहेत. हे तपासून सर्व बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान हे भारतातून बाहेर गेलेच पाहिजे अशा प्रकारे, आणि सरकारने नियम करावा, सरकारने यावर लक्ष द्यावं, अशा प्रकारची सरकारला देखील या निमित्ताने विनंती आहे.